माननीय राज्यपाल महोदय, शपथविधी समारंभ सुरू करण्याची परवानगी असावी। माननीय राज्यपाल महोदय, उपमुख्यमंत्री पदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशित उपमुख्यमंत्री महोदया उपस्थित आहेत। त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी। श्रीमती सुनेत्रा अजित पवार। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। आणि अखेर या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे। हा शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। अगदी 10 मिनिटाचा हा कार्यक्रम, शपथविधी कार्यक्रम या ठिकाणी पार पडल्याचं आपण बघतो। आणि यापुढे राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील सुनेत्रा पवार। आता शपथविधी पूर्ण झालेला आहे।
पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे। सगळ्यांचं अभिवादन या क्षणाला त्यांनी स्वीकारलेलं आहे। अर्थात अजितदादा अमर रहे अशा घोषणा देखील कार्यकर्ते आमदारांच्या वतीने या ठिकाणी सभागृहात देण्यात आल्याचं आपण पाहतोय। पण याबद्दल खरं बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे। त्या अर्थाने पवार कुटुंबातली पहिली वहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर अर्थात त्यांची यापुढची जबाबदारी आणि त्यांच्या पुढचं आव्हान देखील मोठं असणार आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय आजच्या या कार्यक्रमाकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण सगळे 49 आमदार तर उपस्थित होतेच, पण त्याचबरोबर इतर महत्त्वाचे नेते म्हणजे महायुतीमधील महत्त्वाचे नेते देखील उपस्थित असल्याचं आपण पाहिलं। यावेळी आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे लोकभवनाच्या बाहेर आलेले आहेत। अर्थात सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना अभिवादन केलं जात आहे। अभिनंदन असं म्हणण्यापेक्षा, कारण आता तो क्षण नाही आहे। अगदी 4 दिवसापूर्वी अजित पवार यांच्या निधनामुळे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला असेल, संबंध महाराष्ट्र राज्याला असेल, मोठा धक्का बसला आणि त्या सगळ्या याच्यातनं त्वरित स्वतःला सावरत आता आपण बघतोय पुढल्या राजकीय घडामोडींमध्ये पुढला अंक जो आहे तो शपथविधी कार्यक्रमाचा पार पडलाय। बोलूयात, आपल्याबरोबर न्यूज 18 मराठीचे संपादक मंदार फणसे आहेत। मंदार सर, पवार कुटुंबातल्या पहिल्या वहिल्या महिला उपमुख्यमंत्री असं म्हणल्यानंतर राजकारण देखील येणाऱ्या काळातलं वेगळं असणार आहे। जबाबदारी मोठी आहे आणि आव्हानंही तितकीच असणार आहेत असं म्हणायचं का? एक निश्चित आहे की आत्ता शिक्कामोर्तब झालेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक सत्ता केंद्र नवं उदयास आलेलं आहे आणि अजित पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये अजित पवार यांच्या पश्चात इतर दुसरं कोणीही या पक्षाबाबत निर्णय घेणार नाही। पण तो जो निर्णय असेल तो निर्णय निश्चितपणे सुनेत्रा पवार यांच्या शिक्क्यानं घेतला जाणार आहे। त्यामुळे आज हे या क्षणाला शिक्कामोर्तब झालेलं आहे की सुनेत्रा पवार ह्या एक नवं सत्ता केंद्र असणार आहेत येणाऱ्या काळातल्या संपूर्ण राजकारणामध्ये। आणि हे सत्ता केंद्र म्हणून सुनेत्रा पवार या कशा प्रकारे आपलं कामकाज पुढे घेऊन जात आहेत, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून ज्या जबाबदाऱ्या घेतील, कदाचित अजित पवार यांच्याकडे जे खातं होतं अर्थ खातं, ते अर्थ खातं त्यांच्याकडे नसणार आहे। पण दुसरं जे कुठलं खातं त्यांच्याकडे ज्यावेळेला येईल त्यावेळेला सुद्धा त्यांचा हा पहिला अनुभव असेल मंत्री म्हणून। पण एक लक्षात घेतलं पाहिजे विशाल की अनेक वर्ष म्हणजे अगदी शरद पवार सुद्धा कार्यरत असताना सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या माघारी खास करून बारामतीमध्ये आणि अजित पवार सुद्धा अनेक काळ मंत्री असताना त्यांच्या माघारी सुद्धा बारामतीमध्ये अतिशय समर्थपणे अशी राजकीय भूमिका जी निभावायची असते ती त्यांनी निभावलेली आहे। त्यामुळे त्यांच्या राजकीय क्षमतेच्या बाबत किंवा वकुबाबाबत काही शंका घेण्याचं काही कारण नाही आहे। पण या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ताच्या ह्या राजकीय परिस्थितीमध्ये एकीकडे भाजपसारखा बलाढ्य पक्ष, ज्या पक्षाबरोबर एकीकडे त्यांना लढावं सुद्धा लागणार आहे, ज्या पक्षाबरोबर त्यांना स्पर्धा सुद्धा करावी लागणार आहे, आणि त्याबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे धुरंधर असे नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले जे महत्त्वाचे मोठे नेते आहेत, त्या नेत्यांच्या सोबत सुद्धा त्यांना कामकाज करावं लागणार आहे आणि त्या कामकाजाच्या संदर्भात सुद्धा त्यांना खूप जास्ती सावध आणि चौकस असावं लागणार आहे। मी सर पुन्हा एकदा आपल्याकडे येतो, पण या शपथविधी कार्यक्रमानंतर दुःख आपण म्हणतो की आपलं दैवत गेलेलं आहे, काय भावना व्यक्त कर, आपण तर ढसाढसा रडत होत। खरं तर आज दादांच्या फोटोला किंवा दादाला सामोरे ठेवून वहिनी साहेबांनी ती शपथ घेतलेली दिसते। खरं तर वहिनी साहेबांना राज्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली आहे आणि त्याबरोबर जो बारामतीचा विकास थांबणार आहे तो थांबणार नाही याच्यासाठी ह्या कुटुंबियांनी मला वाटतं हा लवकरात लवकर निर्णय घेतलेला आहे। निश्चितपणाने उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादांसारखं करता येणार नाही, कारण दादांची एक सिस्टीम होती की सूर्य उगवायच्या अगोदर दादा उगवायचे आणि विकास कामावर जायचे, परंतु आता वहिनीसाहेब देखील तशाच पद्धतीनं काम करतील अशी आशा महाराष्ट्राकडून अपेक्षित राहिलेली आहे। आणि त्याच्याबरोबर आता वहिनीसाहेब देखील ह्या बारामतीचा विकास न थांबता कुठेतरी पुढे नेण्याचं ते ध्येय धोरणं आखतील असं आम्हाला
विश्वास आहे आणि आम्हाला अजून पण वाटतं आहे की दादा आमचे परत येणार आहेत. दादा आमच्या मनामध्येच आहेत, राहणार आहेत. आणि आम्हाला अजून कसं सगळ्यालाच नाही, महाराष्ट्राला असं वाटतं की दादा त्या विमानामध्ये नव्हते, ते कोणतरी वेगळंच होतं. आणि मग दादा आमचे काय परत येतात का काय, अशी आशा लागून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला लागली आहे. असं जरी असलं तरी आपण बघतोय की कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर पवार साहेबांचा शब्द घेतल्याशिवाय, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण पुढे जात नाही. आणि एका बाजूला आपण बघितलं की काल अस्थि विसर्जनानंतर जी काय घडामोडी झाल्या आणि आज पवारसाहेबांनी सकाळी स्टेटमेंट केलं की या शपथविधी संदर्भात मला कसलीही माहिती नाही आणि आज शपथविधी होणारही का नाही ही देखील माहिती नाही. पवार कुटुंबातील अजितदादांचं कुटुंब आज आपण एक अतिशय उत्तुंग आणि मोठा नेता आपल्यातनं अजितदादांच्या रूपाने गेला आहे. त्यांना आपण श्रद्धांजली आणि भावांजली वाहतो. त्यांच्या मृत्यूनंतर झालेली पोकळी भरून निघणारी नाही, पण गाडा पुढे चालतच असतो. त्यांच्या परिवाराने, त्यांच्या पक्षाने, NDAच्या सर्व घटक पक्षांनी मिळून केलेल्या परिवाराच्या निर्णयानुसार सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आज शपथ त्यांनी घेतली आहे. असंच विकासाचं काम जे अजितदादांनी केलं तसंच सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून, या सरकारच्या माध्यमातून हो अशी कामना मी व्यक्त करतो. मात्र घाई झाली आहे या शपथविधीला अशी टीका. मी यावर भाष्य करणार नाही. थँक्यू. आपल्याबरोबर कशा भावना व्यक्त करताल? एका बाजूला दुःख होतं तर दुसऱ्या बाजूला वहिनींचा आज शपथविधी झाला आहे. आज दुःख तर सर्वांनाच आहे. ही पोकळी कधी भरून निघण्यासारखे आहे. पण दादांचं एक सांगणं होतं पहिल्यापासून की रडायचं नाही, लढायचं, असं दादा प्रत्येकाला सांगत होते. आणि आज वहिनी पहिल्यापासून दादाच्या खांद्याला खांदा लावून विकास कामासाठी त्या पण झटत होत्या. आणि आज जो वहिनींनी निर्णय घेतलेला आहे तो खरोखरच खूप चांगला निर्णय घेतलेला. त्यांच्या ह्याच्यावर दगड आहे, पण तो वहिनींनी हे करून दादांच्या ह्याच्यासाठी वहिनींनी तो निर्णय मान्य केलेला आहे. आपल्याबरोबर मुस्लिम कार्यकर्ते आहेत. ज्यावेळेस मतदानाला जायचं होतं त्यावेळेस दादा आपल्याला सोबत घेऊन गेले होत्या, काय प्रतिक्रिया व्यक्त कर? दादासारखा आता कोण माणूसच नहीं है दूसरा. दादा इतने अच्छे थे, मेरे दवाखाने को 1 मिनट में फ़ोन करे तो डॉक्टर को फ़ोन लगाई थी. आज वहिनी ने पदभार लिया है उप मुख्यमंत्री का, आपकी क्या राय है? बहुत खुशी भी है और गम भी है दादा का. एक महिला म्हणून नक्कीच चांगलं वाटतं आहे, कारण माननीय अजितदादांनी नेहमीच महिलांना प्रोत्साहन दिलं आणि कार्यकर्तृत्व असावं तर असं की जाता जाता सुद्धा एका महिलेला या राज्याची जबाबदारी, ते त्यांच्या सुविध पत्नी जरी असल्या तर एका महिलेला त्यांनी जबाबदारी एका प्रकारे सोपवलेली आहे. After Dada, we are already in a grieving period. Although things have happened quickly, but we are proud of that. We have having the first deputy speaker, deputy CM. Thank you. मी बोलू शकत नाही. मी आता ते डिफ़िकल्ट वक्त है इस समय. इस तरह से अगर इनको DCM बनाने के बाद अब एक पॉजिटिव एंगल हमें मिल रहा है, एक नई दिशा पार्टी को मिल रही है. हमारे जैसे जो नए आमदार है या हमारा जो इतना कैडर है पूरे मुंबई महाराष्ट्र में, वो पूरे कैडर को एक पॉजिटिव अप्रोच दिख रहा है. इतना ही मैं बोलना चाहूँगी बस. प्रत्येक वेळेस दादांचं विचारणे लक्ष बारामतीवर असायचं.